7m चा वर्ग 7m वर्ग बरोबर बरोबर 21. 21 एवढं का बरोबर आहे का? चला इकडे लक्ष द्या. समीकरण काय दिले आपल्याला? 7m चा वर्ग बरोबर काय 21m. आता मला सांगा उजव्या बाजूला शून्य आहे का? नाही. म्हणजे ते कुठे घ्यायला पाहिजे? डाव्या बाजूला. काय मिळेल इक्वेशन? 7m चा वर्ग वजा काय येणार आहे 21m बरोबर काय येईल? 0. आता बाळांनो नीट लक्ष द्या. हा वेगळा प्रकार आहे जरा. बरोबर इकडं 7m वर्ग दिसते आणि इथं काय 21m. मग 21 म्हणजे काय असतं बाळांनो? 7 गुणिले 3. मग आता याच्यामधनं आणि याच्यामधनं कॉमन निघते का काय? इकडच्या बाजूला 7 आहे का? इकडं आहे का? मग 7 कॉमन निघणार का? त्यानंतर इथं यम आहे इथं यम आहे. यम सुद्धा कॉमन निघाल का नाही? काय शिल्लक राहिलं मग? 7 गेला यम गेला. कोण राहिला? एम. वजा इथला 7 गेला यम गेला. कोण राहिलं? 3. बरोबर काय आलं? 0. आता नीट लक्ष द्या. थोडक्यात हा एक कंस झाला आणि हा एक कंस झाला. दोन कंसांचा काय झाला? गुणाकार. म्हणजे हा तरी 0 असायला पाहिजे किंवा हा 0 असायला पाहिजे. म्हणजे काय 7m बरोबर 0 किंवा काय लिहिता येईल m वजा 3 बरोबर 0. सांगा आता इथं हे m बरोबर किती? 0 भागिले 7. 7 न 0ला भागलं उत्तर किती आलं बाळांनो? 0. 0ला कुणीतरी भागलं तर उत्तर काय तर 0. पुढं हे वजा 3 आहे पलीकडे गेल्या अधिक 3. m बरोबर किती मिळेल बाळांनो? 3. याचा अर्थ m बरोबर 0 आणि m बरोबर 3. ही काय आहे या समीकरणाची उकल आहे. आलं का लक्षात? पुढं सांगा पुढचं गणित कितव्या नंबरचं आहे? 12. काय गणित आहे सांगा? काय काय? m वर्ग वजा 11 बरोबर 0. आता मला सांगा या समीकरणामध्ये उजव्या बाजूला 0 आहे का नाही? आहे. बरोबर म्हणजे याच्यामध्ये ऍडजस्टमेंटची काय गरज नाही. आता समजून घ्या बाळांनो इकडे m चा वर्ग दिलाय का नाही? मला इकडे काय करायचे त्या ठिकाणी सुद्धा वर्ग आणायचे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा वर्गमूळ 11 चा वर्ग वर्गमूळ 11 चा वर्ग किती येईल? 11 येईल. कारण वर्गमुळाला वर्ग गेला कोण राहिलं? 11. मग मी 11च्या जागेवरती हे लिहू शकतो की नाही? वर्गमूळ 11 चा वर्ग. काय लिहिता येईल मग सांगा? m वर्ग वजा 11 म्हणजे कोण? वर्गमूळ 11 चा वर्ग. बरोबर काय आलं बाळांनो? 0. याला जर मी a मानलं याला जर मी b मानलं तर a चा वर्ग वजा b चा वर्ग काय येतो? एका कंसामध्ये बेरीज आणि एका कंसामध्ये वजाबाकी. दोन पदांची बेरीज दोन पदांची वजाबाकी. पहिलं पद काय m आणि दुसरं पद काय वर्गमूळ 11. म्हणजे काय करता येईल बाळांनो याच्या ऐवजी काय लिहिता येईल? एका कंसामध्ये बेरीज m अधिक वर्गमूळ 11 आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी m वजा वर्गमूळ 11 बरोबर किती येईल? समजलंय का? समजलं का? म्हणजे m अधिक वर्गमूळ 11 आणि दुसऱ्या कंसात m वजा वर्गमूळ 11 बरोबर 0. आता लक्ष द्या रे m अधिक वर्गमूळ 11 बरोबर 0 किंवा काय येऊ शकतं m वजा वर्गमूळ 11 बरोबर 0. आता सांगा हे अधिक m तसंच हे अधिक वर्गमूळ 11 पलीकडे गेल्यावर वजा वर्गमूळ 11 हे एक रूप मिळालं आणि दुसरं काय मिळालं बाळांनो m बरोबर वर्गमूळ 11. समजलं का? या समीकरणामध्ये उजव्या बाजूला 0 आहे का? नाही. मग आपल्याला काय करायचंय हे अधिक 9 आहे हे डाव्या बाजूला घ्यायचंय. काय भेटेल आपल्याला? 25m चा वर्ग हे अधिक 9 इकडे गेल्या वजा 9 बरोबर काय ना 0. समजलं का? पुढं मला सांगा 25 कुणाचा वर्ग आहे? 5 चा. m चा वर्ग तसाच वजा 9 कुणाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग बरोबर 0. आपण हे असं लिहू शकतो बघा 5 चा बी वर्ग m चा बी वर्ग आहे काय येईल? 5m चा वर्ग वजा 3 चा काय ना वर्ग बरोबर काय आलं बाळांनो 0. समजलं का इथपर्यंत? आता सांगा या ठिकाणी याला मी a मानलं आणि याला काय मानलं b तर काय मिळेल?
ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. काय सूत्र आहे इथं आपल्याला? एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी, म्हणजे ए अधिक बी ए वजा बी. मग या सूत्रानुसार 5m चा वर्ग वजा 3 चा वर्ग काय होणार? एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाकी, बरोबर काय येणार? 0. मग आता ए म्हणजे कोण येणार? 5m आणि बी म्हणजे कोण येणार? 3. इकडच्या बाजूला काय येणार? 5m वजा 3. समजलं का? याचा बी वर्ग आहे, याचा बी वर्ग आहे, बरोबर का? मग यासाठी सूत्र काय असतं? ए वर्ग वजा बी वर्ग, एका कंसात दोन्ही पदांची बेरीज एका कंसात दोन्ही पदांची वजाबाकी. मग एक काय इथं 5m आहे, दुसरं पद काय आहे? 3. मग इथं काय येणार? 5m अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात काय येणार? 5m वजा 3. मग जर या दोन कंसांचा गुणाकार तुम्हाला 0 मिळवायचा असेल तर एक कंस काय असला पाहिजे? 0. म्हणजे हा कंस तरी 0 असेल, नाही तर हा कंस 0 असणार. म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा? 5m अधिक 3 बरोबर 0, किंवा काय लिहिता येईल? 5m वजा 3 बरोबर 0. पुढं सांगा, हे 5m तसंच अधिक 3 उजव्या बाजूला गेलं, काय झालं? वजा 3. पुढं m बरोबर काय येईल? वजा 3/5. काय ना? वजा 3/5. आणि इकडच्या बाजूला सांगा 5m बरोबर 3, हे वजा 3 आहे, उजव्या बाजूला गेल्या अधिक 3, म्हणून m बरोबर किती? 3/5. रूट्स काय आले बाळांनो? एक आलं वजा 3/5 आणि एक आलं अधिक 3/5. याचा वर्ग समीकरण आता दिसते का आपल्याला? मग आधी काय करावं लागेल? उजव्या बाजूला 0 आणावं लागेल, बरोबर आहे का? उजव्या बाजूला 0 आणल्याशिवाय सोडवता येणार नाही. नीट लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. आता इथं या 2m न याला गुणावं लागेल. किती येणार? 2m गुणुले m किती येईल? 2m चा वर्ग. त्यानंतर 2m न याला गुणलं 24 ला, 24 दुने 48 अधिक वजा वजा 48m बरोबर. उजव्या बाजूला काय आहे? 50 आहे, अधिक आहे, इकडे गेल्या वजा वजा 50 बरोबर काय येईल? 0. आलं का लक्षात? काय केलं फक्त आपण? 2m न m ला गुणलं, 2m न 24 ला गुणलं, बरोबर काय आले? 50 बरोबर. मग आता 2m गुणिले m किती आलं? 2m चा वर्ग अधिक अधिक अधिक, पण अधिक वजा वजा 2 न 24 ला गुणलं, 24 दुने 48 48m अधिक 50 डाव्या बाजूला आणलं वजा 50 आणि उजव्या बाजूला काय राहिलं? 0 राहिलं. काय राहिलं? 0. समजलं का? पुढं आता नीट लक्ष द्या. m वर्गचा सगुण किती आहे? 2 आणि स्थिर पद आहे किती आहे? वजा 50. किती आहे? वजा 50. 2 न वजा 50 ला गुणलं किती आलं? वजा 100. किती आलं? वजा 100. मग आपल्याला काय करायचं बाळांनो? गुणाकार काय आला पाहिजे? वजा 100 आला पाहिजे. आणि बेरीज काय आली पाहिजे? मधली संख्या. मधली संख्या m ला गुणाकार कोण आहे? वजा 48. मग गुणाकार आला पाहिजे बेरीज आली पाहिजे वजा 48. मग अशा कोणत्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 100 येईल आणि ज्यांची बेरीज वजा 48 येईल? अशा संख्या शोधायच्या आपल्याला. 50 दुने 100. काय करता येईल आपल्याला? 50 दुने 100. बघा इथं 50 घेतलं, इथं 2 घेतलं, 50 दुने 100, पण अधिक 100 येते. आपल्याला काय पाहिजे? वजा 100. मग याला तुम्हाला वजा द्यावं लागेल किंवा याला द्यावं लागेल, पण आपल्याला ही संख्या बेरजेची जी येणार आहे ती बी वजा पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येला काय दिलं पाहिजे? वजा दिलं पाहिजे. मग काय आलं? वजा 50 गुणुले अधिक 2, यांचा गुणाकार आला वजा 100. आधी वजा 50 अधिक 2 जर केलं आपण तर 50 वजा 2 किती येणार? 48. आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार? वजा, म्हणजे काही वजा 48. मग कोड काय आली बाळांनो? वजा 50 आणि 2 बरोबर. आता सांगा पुढे काय करणार? हा 2m वर्ग आहे का नाही? तसाच घ्यायचा आहे. 2m वर्ग वजा 48m ची फोड काय झाली? वजा 50m आणि पुढं अधिक 2m आणि शेवटचं स्थिर पद वजा 50 बरोबर काय? 0. आता इथं या दोघांचा आणि या दोघांचा असं 2 ग्रुप केले आपण, बरोबर. आता सांगा रे, कॉमन घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचंय कॉमन? कसं घेणार कॉमन सांगा? आता इथं 50 आहे का नाही? याची फोड काय होईल? 25 गुणिले 2 बरोबर. आणि याची पण फोड काय येणार?
25 गुणिले 2 म्हणजे लक्षात येईल तुम्हाला आता. इथं 2 आहे, इकडे बी 2 आहे का नाही, मग यातला 2 मी कॉमन घेतला. इथं यम आहे, इथं पण यम आहे, मग यम बी कॉमन घेतला. काय शिल्लक राहिलं? 2 गेला, यम गेला, एक यम शिल्लक राहिला का नाही, बरोबर. चिन्ह काय मध्ये वजा, त्यानंतर इथं 2 गेल्यामुळे 25 राहिला. आलं का लक्षात? पुढं सांगा. आता इथं 2 आहे आणि इथं बी 2 आहे ना, मग 2 कॉमन घेतला. 2 कॉमन घेतल्यामुळे इथं काय राहिला? यम. आणि वजा इकडे काय राहिला? 2 गेला, राहिला कोण? 25. बरोबर कोण येणार? ब्रॅकेट मध्ये सेम संख्या आली का? ब्रॅकेट मध्ये जर सेम संख्या आली तर म्हणायचं आपलं उत्तर बरोबर आहे. मग सांगा आता. सांगा, इथला यम वजा 25 जर कॉमन घेतला तर काय मिळेल रे? यम वजा 25. आता इथला यम वजा 25 आपण कॉमन घेतला, कोण राहिले इकडं? 2 यम. इकडचा यम वजा 25 कॉमन घेतला, अधिक कोण राहिला? 2. बरोबर 0. सांगा पुढं. हा कंस 0 येईल किंवा हा कंस 0 येईल, म्हणजे काय? यम वजा 25 बरोबर 0 किंवा काय? 2 यम अधिक 2 बरोबर 0. पुढं हे वजा 25 पलीकडे गेलं, मग यम बरोबर किती येईल? 25 किंवा 2 यम बरोबर किती आलं बाळांनो? वजा 2. अधिक 2 आहे का नाही, पलीकडे गेल्या वजा 2. मग 2 यम बरोबर काय आलंय? वजा 2 आले. मग यम बरोबर किती आलं? वजा 2/2. बेक बे किती आलं? किती आलं? वजा 1. रूट काय आले? यम बरोबर 25 आणि यम बरोबर वजा 1. आलं का लक्षात?